वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हिडिओ क्रमांक 22 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि पुन्हा एकदम इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. रक्त पातळ होणे, रक्तदान करणे, जास्त मेहनत करणे किंवा आजारी पडणे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय, तर जास्त मेहनत करणे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. निमंत्रण, यजमान, अंगुतुक किंवा यजमान, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि निमंत्रित या शब्दाचा जे विरुद्धार्थी शब्द असणार आहे मित्रांनो, अंगुतुक असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी कोणती. आता हे बघा मित्रांनो, 3 जोडी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, उपकार आणि अपकार हे काय असणार आहे, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी असणार आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या शब्दांपैकी चपला च्या समान अर्थ नसलेला शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, चपला या शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, चपला म्हणजे वीज, चपला म्हणजे सौदामिनी, चपला म्हणजे विद्युलता. आणि ऑप्शन क्रमांक जे स्त्री असेल मित्रांनो ते वेगळा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला समान अर्थ नसलेला शब्द या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द स्त्री नाही, स्त्री हा नाही. चपला या शब्दाचे समानार्थी शब्द विद्युलता, सौदामिनी आणि वीज हे आहे. कारण हे सर्व शब्द विजेचे समानार्थी शब्द आहे. स्त्री हा चपला याचा समानार्थी नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. आता हे बघा मित्रांनो, सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि हेम काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कारण की सोने या शब्दासाठी जे योग्य समानार्थी शब्द असणार आहे हेम असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, चरपट पंजरी म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो, चरपट पंजरी या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पोपट, पाठांतर, निरर्थक, बडबड किंवा शत्रुत्व. तर हे बघा, चरपट पंजरी म्हणजे काय, निरर्थक बडबड करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न विचारलेला आहे की अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विशाल, विस्तीर्ण, विकलांग किंवा अथांग. तर हे बघा मित्रांनो, अर्थदृष्ट्या गटात न बसणारा जे शब्द असणार आहे ते असणार आहे विकलांग. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण दिलेलं आहे की अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द हा विकलांग असणार आहे. कारण विशाल, विस्तीर्ण आणि अथांग हे शब्द मोठे किंवा आफट असण्याचे संबंधित आहे. तर विकलांग म्हणजे शारीरिक व्यंग असणे, म्हणून आपला विकलांग काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. आता विशाल म्हणजे काय, तर विशाल म्हणजे मोठे किंवा भव्य असणे. विस्तीर्ण म्हणजे काय, विस्तीर्ण म्हणजे मोठ्या जागेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. आणि विकलांग म्हणजे शारीरिक व्यंग असणे. अथांग म्हणजे काय, खूप खोल किंवा अफाट असणे. अशा प्रकारे आपण काय आहे माहिती या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की लेखन नियमानुसार नसलेले रूप ओळखा. तर हे बघा मित्रांनो,
खिडकी खिडक्या हे बरोबर असणार आहे, नारळ नारळ बरोबर असणार आहे आणि केळे केडी हे सुद्धा बरोबर असणार आहे मित्रांनो. परंतु लेखन नियमानुसार नसलेले रूप कोणते, तर पुस्तक पुस्तिका हे काय आहे, चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की पुस्तक आणि पुस्तिका हे शब्द रूपांतर नसून स्वतंत्र शब्द आहे. बाकीचे रूप म्हणजे खिडकी खिडक्या, नारळ नारळ, केळे केडी ही व्याकरण नियमानुसार तयार झालेली रूपे आहेत. अशा प्रकारे पर्याय क्रमांक जे सी असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न विचारलेला आहे की उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द कोणता, कानन, स्वल्प, रक्षक किंवा निष्पाप. तर हे बघा निष्पाप काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की हा शब्द जे आहे ते उपसर्ग जोडून आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न विचारलेला आहे की शेजार पाजार हा शब्द डॅश डॅश या प्रकारात मोडतो, योग्य पर्याय निवडा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो, अभ्यस्त, अनुकरण वाचक, तत्सम किंवा देशी. तर हे बघा शेजार पाजार हा जे शब्द असणार आहे मित्रांनो ते अभ्यस्त शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की तानाजीला लढता लढता वीर मरण आले, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य किंवा यापैकी नाही. तर तानाजीला लढता लढता वीर मरण आले म्हणजे सरळ वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल केवल वाक्य काय असणार आहे मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की पाखरे घरट्यात परतली. ओके, या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. आता हे बघा मित्रांनो, पाखरे घरट्यात परतली, क्रियापदावरून आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग किंवा सकर्मक भावे प्रयोग. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि पाखरे घरट्यात परतली म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की आपण आता माझे डोके माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द काय आहे. मित्रांनो अतिशय फास्ट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, कारण की आता वेळ आलेली आहे स्मार्ट रिव्हिजन करण्याची मित्रांनो. म्हणजे जवळपास 30 प्रश्न आपण 10 किंवा 12 मिनिटात हे पाहणार आहोत मित्रांनो, कारण की वेळ फक्त 19 दिवस जे आहे ते परीक्षेला बाकी आहे. म्हणजे स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी आता सुरू केलेली आहे. आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द काय आहे. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि परिमाणदर्शक क्रियाविशेषण हे काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन आपला चौथा जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते. आता हे बघा लिहित आहे म्हणजे सकर्मक झाला. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की मी बालपणी लवकर उठत असे. ओके, काळ ओळखा. आता हे बघा मित्रांनो, भूतकाळ आहे आपल्याला माहित आहे, कारण की मी बालपणी डॅश डॅश करत असे. अशा प्रकारे एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर भूतकाळ आहे म्हणजे आता कोणता भूतकाळ आहे. तर हे बघा रीती भूतकाळ काय असणार आहे मित्रांनो, आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की मी बालपणी लवकर उठत असे, मधु लाडू खात असे. म्हणजे काही प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे. ज्या ठिकाणी असे आहे म्हणजे ते रीती भूतकाळ, ज्या ठिकाणी असते म्हणजे ते वर्तमान काळ, आणि ज्या ठिकाणी जाईल म्हणजे ते रीती भविष्यकाळ. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय आहे या ठिकाणी फरक जाणू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 16 पुरुष या नाटकाचे लेखक कोण. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जयंत दळवी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहे, तर जयंत दळवी असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी. शिवप्रिया हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. हे बघा मित्रांनो, मॅक्झिमम टाइम अशा म्हणजे समासामध्ये म्हणजे देवांचे नाव किंवा भगवानांचे नाव घेतले जातात. आता शिवप्रिया हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 बहुव्रीय, ऑप्शन क्रमांक 2 तृतीय तत्पुरुष, ऑप्शन क्रमांक 3 मध्यम पदलोपी किंवा द्विगु. तर हे बघा बहुव्रीय समासचा उदाहरण या ठिकाणी असणार आहे शिवप्रिया. आता शिवप्रिया म्हणजे काय, तर हे बघा शिवप्रिया म्हणजे काय मित्रांनो, शिवप्रिया हा बहुव्रीय समासाचे उदाहरण आहे. कारण
या समासिक शब्दातून शिवची प्रिया म्हणजे शिवची लाडकी जसे पार्वती असा वेगळा अर्थ व्यक्त होतो। आता शिवप्रिया याचा विग्रह शिवची प्रिय असा होतो। यामध्ये शिव आणि प्रिय या दोन पदांच्या जोडीतून तिसऱ्या व्यक्तीच्या उदाहरणार्थ पार्वतीचा निर्देश होतो, म्हणून याला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो। जेव्हा दोन पदे मिळून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा त्या समासाला आपण काय म्हणतो मित्रांनो, बहुव्रीही समास असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा। आता हे बघा मित्रांनो, विद्यार्थी नसलेले वाक्य कोणते, तर हे बघा पदत्राणे ओढीने ठेवावी विद्यार्थी वाक्य आहे। या कामी देवाची कृपा व्हावी आणि वा किंवा वी हे या ठिकाणी म्हणजे आपल्याला शेवटी पाहायला दिसत आहे मित्रांनो क्रियापदमध्ये। त्याने बसमध्ये माझ्यासाठी जगा धरावी किंवा माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळ ठेवावी हे काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे। कारण की विद्यार्थी नसलेले वाक्य कोणते, पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे की माझ्या घरी म्हणजे घर काय आहे ते अंडरलाइन केलेलं आहे। ओके, घरी हे शब्द काय आहे मित्रांनो ते अंडरलाइन केलेलं पण या ठिकाणी असणार आहे। ओके, जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। तर हे बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक जे सप्तमी असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला। या वाक्यातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही, तर हे बघा मित्रांनो सामान्य नाम आलेलं आहे, विशेष नाम आलेलं आहे आणि विशेषण सुद्धा आलेलं आहे। ते तुम्ही वाक्य पाहून समजू शकतात, परंतु सर्वनाम या ठिकाणी आपल्याला कुठेच दिसत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी आणला आहोत मित्रांनो। हे बघा परीक्षेला फक्त आणि फक्त 19 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि आमच्याकडे जितका डेटा आहे ते संपूर्ण डेटा तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयेमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि सोबतच तुम्हाला टोटल व्हिडिओज आमचे म्हणजे जवळपास हिंदीचे 60 व्हिडिओ, मराठीचे 22, समाजशास्त्राचे 22 आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 22 म्हणजे 120 व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि हे संपूर्ण डेटा जे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 499 मध्ये आपण या ठिकाणी देत आहोत। त्यात तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की जशा प्रकारे हिंदी नोट्स आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी क्वेश्चन सेट आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, बालमानसशास्त्र क्वेश्चन सेट आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठी नोट्स आहे आणि क्वेश्चन सेट आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि समाजशास्त्र विषयाचे 400 इम्पॉर्टंट सिलेक्टेड महत्त्वपूर्ण प्रश्न, हे सगळी सामग्री जी आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये मिळत आहे मित्रांनो। तर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सर्व सामग्री मित्रांनो आत्ताच तुम्ही घेऊन घ्या। पीडीएफच्या स्वरूपात आपल्याला हे लगेच भेटणार आहे मित्रांनो, कारण परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक डेटा या ठिकाणी असणार आहे। आता शेवटच्या क्षणी मित्रांनो अशाच प्रकारचे नोट्स किंवा अशाच प्रकारचे प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर चला पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की यथान्याय या समासिक शब्दाचे योग्य विग्रह कोणता। 2024 पेपरमध्ये पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। तर न्यायप्रमाणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते। आता हे बघा अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 वेगवेगळे वाक्य दिलेले आहे मित्रांनो, ते तुम्ही सुद्धा वाचन करू शकतात की ताईने अंगणात पान फुलांची रांगोळी काढली, सकर्मक आहे। श्रवणीने नवीन पैठणी आणली, पक्षी अंगणात दाणे टिपतात हे सुद्धा अकर्मक नाही, परंतु ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो ते आपला अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। कारण डोंगरावर काय आहे तर हिरवेगार गवत उगवले होते, हे काय आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। पोलिसांनी चोर पकडला कोणता प्रयोग आहे, तर हे बघा मित्रांनो पोलिसांनी चोर पकडला म्हणजे कर्मणी प्रयोग असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आता कंदील या नामाचे सामान्य रूप कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो की कंदील या नामाचे सामान्य रूप कोणते। तर हे बघा कंदीला काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की कंदील या शब्दाचे जे सामान्य रूप होते ते कंदीला होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। आता पुढचा प्रश्न आहे की अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा। आता हे बघा एक वाक्य आपल्याला दिलेले आहे, अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। मधु मागे फिरला अशा प्रकारे एक
वाक्य दिलेलं आहे आणि कारक विभक्ती कोणती, तर प्रथमा, कारण की प्रथमाला प्रत्यय नसतो मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न विचारलेला आहे की विसंगत जोडी ओळखा. आता हे बघा, विसंगत जोडी म्हणजे काय, प्रथमाला प्रत्यय नसतो, आताच मी सांगितलं मित्रांनो, बरोबर आहे. पंचमी म्हणजे वियोग किंवा दुरावा आपल्याला उन्हून म्हणजे माहीत पडतो मित्रांनो, आणि सप्तमी म्हणजे स्थळ किंवा वेळ आपल्याला हे दर्शवितो, परंतु चतुर्थी हे साधन नाही मित्रांनो, म्हणजे हे काय असणार आहे, विसंगत जोडी या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न दिलेला आहे की बोकड या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते. तर हे बघा, बोकडसाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि शेडी काय असणार आहे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे स्मार्ट रिव्हिजनची आपल्याला या ठिकाणी काय आहे, आवश्यकता आहे, कारण म्हणजे घंटो तुम्ही व्हिडिओ पाहत बसू नका मित्रांनो, फटाफट, म्हणजे सेल्फ स्टडी इज इम्पॉर्टंट अँड दॅट टाइम हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. अचूक शब्द ओळखा. तर हे बघा, आदरणीय कशा प्रकारे लिहिला जातो, तर आपल्याला माहित आहे मित्रांनो की आदरणीय जे आहे ते अशा प्रकारे लिहिला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की दिलेली म्हण पूर्ण करा. आता ज्याची खावी पोळी त्याची ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो, ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. निवडणुकीत म्हणजे नेहमी हे होत असतो. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की भास्कर या शब्दातील योग्य अचूक लघुक्रम ओळखा. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो, भासाठी असा म्हणजे डॅश प्रकारे असतो, आणि जे लघु असते मित्रांनो म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्मॉल मात्रा, तर स्कर अशा प्रकारे यासाठी यू, आणि र साठी पण यू आपण या ठिकाणी काय म्हणतो मित्रांनो, एक साठी म्हणजे ज्या ठिकाणी दोनचा आपल्याला वापर करायचा मित्रांनो त्या ठिकाणी डॅश, आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे त्या ठिकाणी आपल्याला यू हा वापर करावा, म्हणजे भास्करसाठी पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण टॉप 30 इंपॉर्टेंट क्वेश्चन या ठिकाणी पाहिल्यात मित्रांनो. हिंदीचे क्वेश्चन सेट आणि हिंदीचे नोट्स घेण्यासाठी तुम्हाला एक कॉन्टैक्ट नंबर स्क्रीन पर दिलेला है दोस्तों, आप इस नंबर पर कॉन्टैक्ट कर अभी भी जो है हिंदी के क्वेश्चन सेट और नोट्स परचेस कर सकते हैं. भले ही 19 दिन परीक्षा में बचे हैं, लेकिन मैं आपको बता रहा हूँ कि इतना पढ़ने के बावजूद भी आप जो है हिंदी को क्रैक कर सकते हैं दोस्तों, और अच्छे खासे नंबर से क्रैक कर सकते हैं, क्योंकि मैं आपको फिर से एक बार बताऊंगा, परीक्षा देने से पहले इस क्वेश्चन सेट को हल करना बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है दोस्तों, क्योंकि तमाम महाराष्ट्र के बच्चों को जो है इस क्वेश्चन सेट की बहुत ज़्यादा ज़रूरत है. तो प्लीज़ वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेंगे दोस्तों, क्योंकि सभी बच्चों का, सभी स्टूडेंट्स का फायदा हो जाए. इस बार हमको जो है दोस्तों TAT का रिजल्ट जो है वो 10% से ज़्यादा, मतलब 10% से ज़्यादा लेकर जाना है दोस्तों. तो उम्मीद है आप इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेंगे, और कॉन्टैक्ट नंबर स्क्रीन पर दिया गया, इस पर नंबर का कॉन्टैक्ट कर आप क्या है परचेस कर सकते हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.